आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी। अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्यासह सौरभ भगत यांना अटक करण्यात आलेली आहे। प्रकृती बरी नसल्याने पंकज साबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजते। दरम्यान हल्ला करणारा मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांच्यासह 10 आरोपी फरार असल्याचं देखील समोर आलेलं आहे। अमोल मिटकर यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला होता। मनसैनिकांकडून हा हल्ला करण्यात आला होता। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर। शुभम, मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेली आहे। दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तर अनेक जण फरार असल्याचं देखील समजतंय। कशा प्रकारची कारवाई सुरू आहे? किरण, सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे जे आहेत यांच्यासह 10 आरोपी जे आहेत या प्रकरणातील ते फरार झालेले आहेत। खरं तर फरार आरोपींना पकडण्यासाठी अकोला पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडवर आहेत। अकोला पोलिसांनी वेगवेगळी पथकं नेमलेली आहेत। ही सगळी जी पथकं जी आहेत ही एकूण 10 आरोपींच्या मागावर आहेत आणि त्या सगळ्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस जे आहेत शर्थीचे प्रयत्न करतायत। किरण, अगदीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।